वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळ भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण जे काही रामधून घेत असतो आणि रामधून झाल्यानंतर आपली सांगता असते, तर आज आपण रामधून मध्ये विषय घेतला होता AI. आता चला AI च्या बद्दल आपण सविस्तर माहिती करू. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे त्याला म्हणतात कृत्रिम बुद्धिमत्ता. आता हे कृत्रिम बुद्धिमत्ता AI चा वापर आता खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि होत आहे. तर त्याच्या मागचे काही मुद्दे आहेत, ते त्याच्यावरती आपण विचार करू. काही त्या मुद्द्यावरती काही दोन मत आहेत, समाजामध्ये दोन मत आहेत. कोणी म्हणतात AI चांगला आहे, कोणी म्हणतात AI वाईट आहे. पण तो चांगला आहे की वाईट आहे, आपल्या समोर जर जे तंत्रज्ञान आलं, त्या तंत्रज्ञानाची माहिती घेणे, त्याच्यावर आपण हे विचार करणे आपलं गरजेचं आहे. म्हणून आता आपण चला या दिलेल्या मुद्द्यावरती विचार करू. तर AI काय करतो? AI उत्तर देतो. तुम्ही किती कठीणचा कठीण प्रश्न असला तो जर टाकला तर तो उत्तर तुम्हाला देतो. परंतु शेवटी विचाराची क्षमता आपल्याला वाढवावी लागते. आपल्याला विचाराची क्षमता वाढवावी लागते. AI जरी उत्तर देत असेल तर ते उत्तर त्याला त्याच्याबद्दलची जी क्षमता ते आपल्याला वाढवावी लागते. नंबर 2, AI आपला मित्र असू शकतो, मालक नाही. AI काय आपला मित्र असू शकतो, त्याला मित्र आपल्याला करून घेता येते AI ला, परंतु मालक नाही. मुद्दा नंबर 3, AI माहिती व गणित यांचा उपयोग करतो. म्हणजे AI हे AI जे तंत्रज्ञान आहे ते माहिती आणि गणित याचं एकत्रीकरण करून ते AI तयार केलेलं असतं. तो गणित आणि माहिती याचं एकत्रीकरण जेव्हा त्याला आपण देतो, त्याची ती माहिती आम्हाला मग तो तयार करून आपल्याला देत असतो. AI मशीन हुशार राहील, AI निश्चितच तुमच्यापेक्षा आपल्यापेक्षा हुशार राहील, पण संवेदनशील व कष्टाळू मुले समाज घडवेल. म्हणजे जे तुम्ही विद्यार्थी आहे किंवा जे वापर करणारे आहे, जे कष्टाळू आहे आणि संवेदनशील आहे, हे समाजाला पुढे नेऊ शकतात. निवळ मशीन पुढे नेणार नाही. मशीन ती तुम्हाला जटिल प्रश्न सोपे करून देण्याचं ते आपण जशी माहिती देऊ तसं तो करून देईल. परंतु पुढे जायचं जर असेल तर विद्यार्थ्यांना आपण संवेदनशील असायला पाहिजे आणि कष्ट करण्याची आपण क्षमता निर्माण केली पाहिजे. AI आपली सुरक्षा जपते. AI आपली कधी बी सुरक्षा जपते. म्हणजे कसं, आपण तंत्रज्ञानाचा वापर करत असताना समजा आपण विदेशातून एखादा जर आपला अकाउंट आहे एखादं, आणि त्या अकाउंट मधून जर कोणी आपले पैसे चोरण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा वेळेस ते काय करते, AI हे आपल्याला सूचना देते. म्हणजे आपल्याला सूचना दिल्यानंतर त्याच्यापासून आपण सावधान होतो. AI इंटरनेटचा हुशार मित्र आहे. आपला हा जो AI तो काय इंटरनेटचा वापर जर करत असाल तर त्याचा तो आपला हुशार मित्र आहे. म्हणून AI काय करतो, आपल्याला आरोग्य, हवामान, शिक्षण, संरक्षण, व्यवसाय या संपूर्ण क्षेत्रामध्ये आता तो उपयोगी पडत आहे. म्हणून AI चा उपयोग आरोग्य क्षेत्रामध्ये आहे. कसाही रोग असेल तर त्याचा तो निदान आपल्याला लावून देईल. हवामान कसा आहे, आज पाऊस पडणार किंवा नाही हे तो सांगणार आहे आपल्याला. म्हणून हवामान शेतीमधलं हवामान तो सांगेल. शिक्षणामध्ये काही जटिल प्रश्न असेल, कठीण प्रश्न असेल, तो सोडून देईल. देशाचं संरक्षण करण्यासाठी AI उपयोग होणार आहे. कोणी व्यवसाय करणार आहे त्याचा उपयोग तिथे होणार आहे. तर अशा प्रकारे AI चा उपयोग होणार आहे. मग पुढे जाऊन जर आपण विचार जर केला, AI हा प्रत्यक्षात स्वतः निर्णय घेत नाही. हा AI कधी स्वतः निर्णय घेत नाही. त्याला जसा आपण कमांड देऊ तसं त्याला माहिती पाठवू तेव्हाच तो AI काम करतो. म्हणून इथे आपल्याला AI खरा आहे म्हणजे वाईट आहे की चांगला आहे यातला घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण की AI प्रत्यक्षात स्वतः निर्णय घेत नाही. आपण त्याला निर्णय देऊ तो करेल. AI हा डेटा दिला तरच कार्य करतो. AI ला आपण जसा डेटा देऊ तसं तो कार्य करेल, आणि जेवढा डेटा देऊ तेवढा तो कार्य करेल. पण जटिल प्रश्न कसाही प्रश्न असेल सोडवण्याचा तो प्रयत्न निश्चितच करतो AI. म्हणून AI ला आपण मित्र मानून AI ला आपण सांभाळलं पाहिजे. त्या हिशोबाने चाललं पाहिजे की AI ला न घाबरता आपण पुढे गेलो पाहिजे. तशा प्रकारे थोडक्यामध्ये आपण AI ची माहिती दिली. धन्यवाद. मी बबलू संतोष गाडवे, भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळ भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर. जय गुरुदेव, जय गुरुदेव. बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की, कर्मयोगी गाडगे महाराज की, बोलो रे भाई सब संतन की, आज के आनंद की. जय गुरुदेव, जय गुरुदेव.